दुसरा सामना मार्लेश्वर संघ लांजा वर्सेस फणसवळे. मार्लेश्वर संघ लांजा वर्सेस फणसवळे या दोन संघादरम्यान खेळला जातोय. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ असे संघ आहेत. नक्कीच एक संघ रत्नागिरी तालुक्यामधील मातब्बर असा संघ आहे, तर दुसरा संघ म्हणजे वीरशैव लिंगायत समाजातील एक नावाजलेला असा संघ, तसाच लांजा तालुक्यातील एक मातब्बर संघ आहे. आबा गेला वैभव गेला. सांगतील बघ. हा जा 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 तो बाई आज जा आज जा बिल्डिंगला आज जा. ए तन्मय ह्याला घे 11वा घे ह्याला. कुणी पुढे काय बोलला तर आम्हाला सांग फक्त. तो बसला इकडे कोण काय झालं वैभव मिळाले सगळे झाले त्यांचे. अक्षू आलाय जाणार आहेत लगेच. वैभव पाय काढ भाऊजी कॉड वरून खुर्ची काढा जरा माझी. हा परत परत ठेवला. ए बघ केवढा नारळ आणला तो रोशन मशीनला द्यायला. हा तर पडणार कसा नारळ. हॅलो 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 सामन्याकडे वळूया. हॅलो 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 सामन्याकडे वळूया. पहिला चेंडू हॅलो 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 पुढचा चेंडू हॅलो हॅलो एक धाव घेतले. धावसंख्या होते ती 2. हॅलो 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 सगळ्या वायर चेक करून झाल्या. वायरचा प्रॉब्लेम नाही, नॉब आहे ना त्याचा प्रॉब्लेम. बळा त्याला मामाला काय ग कोण नंदू कुठे आहे. नंदू हॅलो 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 चेंडू तो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. एक धाव मिळते. हॅलो हॅलो पुढचा चेंडू अमेयचा राहुल साठी.
हॅलो दरम्यान चालू षटक आहे पहिलं धावसंख्या होते 6 स्ट्राईकला आहे राहुल सॉरी धावसंख्या होते 7 पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या आली ती 7 वैयक्तिक पहिलं संघाचा दुसरा षटक घेऊन येतोय शशांक गोलंदाजी मार्कवर 10 ते 15 पावलांचा रनअप घेऊन स्ट्राईकला राहुल पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय शशांकसाठी हलकेच तटावलाय एक धाव घेतली सर्कल मधला खेळाडू चेंडू अडवतोय दरम्यान एक धाव पूर्ण होते धावसंख्या होते ती 8 पुढचा चेंडू शशांकचा रुपेशसाठी लॉंगॉनच्या दिशेने तटावलाय चेंडू जातोय हॅलो रुपेशच्या बॅट मधून निघालेला पहिला चौकार या चौकारानिशी संघाची धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते धावसंख्या होती ती आता मात्र विपिन सुंदर क्षेत्ररक्षण करतोय थ्रो मात्र थोडासा खराब होतोय दरम्यान फलंदाजांना याचा फायदा मिळतोय 3 धावा पूर्ण करतायत पुढचा चेंडू शशांकचा राहुलसाठी बोल मग येतं काय तुला हॅलो हॅलो धावसंख्या झाली 18 नो लॉस दरम्यान चालू षटक आहे दुसरं टाकतोय शशांक स्ट्राईकला आहे रुपेश एका चौकारानिशी खेळतोय आता मात्र सुंदर चेंडू होता रुपेशला काही चेंडू समजत नाही चेंडू जातोय थेट यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव दरम्यान षटक संपतंय 2 षटका अखेरीस फणसवळे संघाची धावसंख्या होती ती 18 वैयक्तिक दुसरं संघाचा तिसरं षटक घेऊन येतोय अमेय पहिला चेंडू अमेयचा स्ट्राईकला आहे राहुल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने गच्चा क्षेत्ररक्षण होते दरम्यान फलंदाज मात्र 3 धावा पूर्ण करतात या 3 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 21 पुढचा चेंडू अमेयचा
रुपेशसाठी सुंदररित्या तटावला चेंडू. एक धाव तर नक्की घेतलेच. दुसरी धावही पूर्ण केली आहे. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 23. चालू षटक आहे तिसरं. टाकतोय अमेय. स्ट्राईकला आहे रुपेश. धावसंख्या होते 23. पुढचा चेंडू अमेयचा रुपेशसाठी. आता मात्र एकाच धावावर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या झाली 24. चालू षटक आहे तिसरं. धावसंख्या 24. पुढचा चेंडू अमेयचा. आता मात्र लॉंगॉनच्या दिशेने तटावला चेंडू. खराब क्षेत्ररक्षण होतोय. दरम्यान चेंडू जातोय थेट सीमा पार. चौकार. या 4 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 28. पुढचा चेंडू अमेयचा. पुन्हा एकदा चेंडू हळद उडतोय. आता मात्र चेंडू जातोय थेट सीमा पार. षटकार. राहुलच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार. या षटकारानिशी संघाची धावसंख्या होते 34. आता मात्र राहुल आक्रमक होताना दिसतोय. नक्कीच एक चौकार लगावला, एक षटकार लगावलाय. धावसंख्या झाली 34. पुढचा चेंडू अमेयचा राहुलसाठी. हलकेच तटावलाय. एक धाव घेतले. धावसंख्या झाली 35. दरम्यान षटक संपतंय. 3 षटका अखेरीस फणसवळे संघाची धावसंख्या होते ती 35. थोडस महागडं असं षटक म्हणायला हरकत नाहीये. तब्बल 17 धावा गेल्यात. एक चौकार, एक षटकार लगावला गेलाय या षटकामध्ये राहुल कडून. तन्मय वैयक्तिक पहिला संघाचा चौथा षटक घेऊन येतोय. तन्मय पहिला चेंडू राहुलसाठी. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल टिपतोय. पहिला धक्का बसतोय. राहुल झेल बाद होऊन तंबूत परततोय. 35 या धाव संख्येवर राहुल बाद होतोय. नक्कीच तन्मय आपल्या संघासाठी सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय. पहिल्या चेंडूवर एक गडी बाद करण्यात त्याला यश आलं होतं. राहुलची जागा घेण्यासाठी जातोय सुजित. पुढचा चेंडू तन्मयचा सुजित साठी. आता मात्र पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवांतर स्वरूपात एका धावेचा इशारा करतायत. अवांतर स्वरूपातली पहिली धाव म्हणायला हरकत नाही. धावसंख्या होते 36. पुढचा चेंडू तन्मयचा. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय.
एका धावेने संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या होते ती 37. एक गडी बाद 37. स्ट्राईकला आहे रुपेश. पुढचा चेंडू तन्मयचा. आता मात्र पंच पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर करतायत. अवांतर स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या होते 38. पुढचा चेंडू तन्मयचा. लेग साइडच्या दिशेने तटावलाय. अमेय बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षण करतोय. दरम्यान फलंदाज मात्र 2 धावा पूर्ण करतायत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 40. पुढचा चेंडू तन्मयचा. पुन्हा एकदा 2 धावा मिळतात. या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 42. चालू षटक आहे 4. टाकतोय तन्मय. पुढचा चेंडू तन्मयचा. पंच डिक्लर 1 धावेचा इशारा करतायत. धावसंख्या होते 43. पुढचा चेंडू तन्मयचा. सूरज कृपया लवकर इथे या. तू घेतोस काय? घे घे हा घे. हा माईक घे. हा माईक घे माझा घे. हे बोलतोस काय? अरे सागर शाबास. हे बोल बोल 6 मारला. बोल बोल 6 मारला. बोल बोल 6 मारला. कोणा बोलायचं काय? 6 मारला. बोल ना. अरे बोल ना. ये नानू ये बस बस अरे फोन वरती ये 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 अरे एक मारला 6 थांब बोलू दे जरा. आता एकच बसणार आता परत 50 झाला. परवा तो पॉइंट मस्त काढला. हे बस ना. कमेंट कर. हा तो गेलस काय तिकडे? टेस्ट करायचं. मी टेस्ट करला. अरे आता अरे जा मस्कर ना. मी लाजतो. परवा तो पॉइंट काढलास ना कोल्हापूरचा. हा कोल्हापूर. पण हे लिंगेतवाणी सॉरी हिंदूवाणी वैश्य 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 मी म्हटलं सिंधुदुर्ग मधलं आडनाव कळतं नाही म्हटलं तुला माहिती आडनाव कळतात ना. आईस्क्रीम वगैरे गोया की नाही सागर? हा आईस्क्रीम वगैरे ताक वगैरे काय आवडांना 52 अरे बोला हे सिद्धू होता गेला. बोल 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 कॅप कुठे आहे बघतो. तू घे सांग तरी एवढे नंतर. वैभव बोल ना. अरे काय वैभव तुम्ही तुमची मॅच आज आहे. कोण आता काय बोलतोय? तू बोलणार आहेस? हा मग काय या ठिकाणी 52 वर 2 विकेट. हॅलो या ठिकाणी उत्कृष्ट असा फटकार मारलेला आहे बॅट्समॅनने आणि झेलबाद.
हा कोण नाव आहे ते मला याचं नाव काहीतरी असेल बघ काहीतरी बघ ती 11 नाव पहिली 11 वगैरे काय नाही इले इकडे पाठव बॅटर कोण अरे विचार तिकडे नाव काय बॅटिंगला कोण गेला खेळणार कोण कोण प्रथमेश एवढे वर्ष खेळतो नाव माहिती या ठिकाणी बॅट्समन रनआउट होताना आणि वाईट चेंडू. रोशन गेला काय म्हणतो हॅलो हॅलो दरम्यान पुढचा चेंडू सुंदर हॅलो हॅलो संपली दरम्यान षटक संपतंय 5 षटका अखेरीस पणसवळे संघाची धावसंख्या होते 4 गडी बाद 53 जिंकण्यासाठी 54 धावांची आवश्यकता आहे 30 चेंडू आणि 54 धावा.
आधी काय बोल नको त्याचं अक्षर आहे ना हे भाऊन लिहिलं नाही ना यानंतरचा होणारा सामना पहिल्या मॅचचा विनर म्हणजे मैत्री शेवटच्या मैत्रीवाले तयार राहतील ना रे ते मैत्रीवाले तयार राहतील तयार राहतील दोन वर्ष झाले की सांगेल ते आत्ताच आणि ते आत्ता पुढचा सामना दरम्यान गोलंदाजी मार्कवर दिसतोय रुपेश. पंच इशारा करतायत, सामन्याला सुरुवात होते. सलामीसाठी मैदानात येतात मार्लेश्वर लांजा संघाकडून तन्मय आणि शशांक. पहिला चेंडू रुपेशचा, पहिला चेंडू, पंचांचा नोचा इशारा येतोय. अवी मात्र सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. दरम्यान फलंदाज तीन काढले दरम्यान फलंदाज मात्र 3 धावा पूर्ण करतात आणि नोची 1, एकूण 4 धावा मिळतात. पहिला चेंडू, सुंदररित्या तटावला चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने थेट जातोय सीमा पार. षटकार या सामन्यातला या इनिंगचा हा पहिला षटकार. या षटकारानिशी संघाची धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते. धावसंख्या होते ती 10. पुढचा चेंडू रुपेशचा, पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने तटावला चेंडू. अवधूत मात्र सुंदर क्षेत्ररक्षण करतोय, गॉगल लावतोय, पण चेंडू मात्र नक्की अडवतोय. 2 धावा मिळतात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 12 वर. पुढचा चेंडू रुपेशचा, आता मात्र चेंडू हवेत उडतोय, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, थोडस गचाळ क्षेत्ररक्षण होतंय रोशन याच्याकडून. दरम्यान फलंदाज मात्र 3 धावा पूर्ण करतात. या 3 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 15 या धावसंख्येवर. चालू षटक आहे, पहिलं टाकतोय रुपेश. अतिशय महागडं असं षटक ठरतंय रुपेशचं. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा रोशन. 1 धाव. धावसंख्या होते ती 16. पुढचा चेंडू रुपेशचा शशांक साठी. सुंदर रित्या अडवतोय चेंडू रुपेशचा. दरम्यान मैत्री 11 संघाचा संघनायक हा सामना संपल्यानंतर लगेच आपला सामना होणार आहे. या 2 संघांमध्ये जो संघ विजयी होईल त्याच्या बरोबर आपला लगेच सामना होणार आहे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जातोय थेट सीमा पार. चौकार. दरम्यान षटक संपतंय. धावसंख्या होते 20.
दरम्यान वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय विनीत. मॅन फ्रॉम कार्पेटच्या सहाय्याने खेळलेला फटका. एक धाव घेतले नक्कीच. धावसंख्या होते ती 21. रुपेशने मात्र अतिशय खराब अशी गोलंदाजी केली होती. नक्कीच या आधीच्या षटकात 20 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेचं षटक होतं. नक्कीच 6 ते 7 धावांचं षटक होणं गरजेचं होतं, पण दरम्यान रुपेशने मात्र 20 धावा दिल्या होत्या. आता मात्र सुंदर चेंडू विनीतचा, सुंदर गोलंदाजी करतोय. शशांकला मात्र चेंडू काही समजत नाही. नक्कीच चेंडू जातोय थेट यष्टीरक्षकाच्या हातात. पुढचा चेंडू विनीतचा, हलकेच तटवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. दरम्यान फलंदाज एक धाव पूर्ण करतात. या एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 22. हलकेच तटवलाय. रोशन थोडस गच्चा क्षेत्ररक्षण करतोय. दरम्यान राहुल मात्र त्याला सुंदर बॅकअप देतोय. 2 धावा मिळतात. त्या 2 धावांनी संघाची धावसंख्या होतीये 24. दरम्यान या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व वीरशैव बांधवांना, भगिनींना माझी विनंती असेल की सत्तेश्वर मंदिर इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तरी ज्यांची मॅच नसेल याच्यानंतर त्यांनी जेवून घ्यायचंय, नाही तर संगमेश्वर संघ लगेच जेवायला जाईल. दरम्यान चेंडू गेलाय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. 1 धाव मिळाली आहे. एका धावेने संघाची धावसंख्या झाली आहे 25. पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू आज उडतोय. चेंडू जातोय थेट सीमा पार. षटकार. तन्मयच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार आणि या षटकारानिशी संघाची धावसंख्या पोचते ती 31 या धावसंख्येवर. षटक संपतय. 11 धावा खर्च केल्यात विनीतने या षटकात. त्यामध्ये एका षटकाराची दरम्यान वैयक्तिक पहिल्या संघाचा तिसरा षटक घेऊन येतोय यश. पहिला चेंडू शशांक साठी. आता मात्र त्रिफळाची धोतोय शशांक. पहिला धक्का बसतोय लांजा संघाला शशांकच्या रूपात. सुंदर चेंडू होता. शशांकला काही चेंडू समजला नाही. यश मात्र यष्टा उद्ध्वस्त करतोय. पहिला धक्का बसतोय 31 या धावसंख्येवर. 8 चेंडूंमध्ये 16 धावा केल्या होत्या शशांकने आपल्या संघासाठी. उपस्थित सर्व वीरशैव लिंगायत बंधू भगिनींना विनंती असेल की सत्तेश्वर मंदिरामध्ये जेवणाची व्यवस्था केलेली आहे, तरी सगळ्यांनी जेवून घ्यायचंय. संगमेश्वर संघ सोडून तुमची मॅच आहे लगेच. पपन लगेच इकडे बघतोय.
दरम्यान तिसऱ्या षटकाचा पहिला पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू हवेत उडतोय. पंच 3 धावा की 4 धावा? 3. एकूण 3 धावा मिळतात या चेंडूवर. धावसंख्या होतीये 35. पंचांचा वाईडचा इशारा येतोय. अवांतर एका धावेने संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या होते ती 36. पुढचा चेंडू यशचा तन्मयसाठी. आता मात्र चेंडू हवेत उडतोय. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय फणसवळे संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. नक्कीच 4 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. धावसंख्या होते ती 38. पुढचा चेंडू यशचा तन्मयसाठी. पुन्हा एकदा पंच दोन्ही हात समांतर करतात. अवांतर एका धावेने संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या होते 39. जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. चालू षटक आहे तिसरं. टाकतो यश. एक गडी बाद झालाय. शशांक संघाचा आधारस्तंभ नक्कीच बाद होऊन तंबूत परतलाय. पण तन्मयवर याचा फारसा फरक जाणवत नाही आहे. पुन्हा एकदा पंचांचा वाईडचा इशारा येतोय. अवांतर स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या होते 40. चालू षटक आहे तिसरं. पुढचा चेंडू. चेंडू हवेत उडतोय. चेंडू जातोय थेट सीमा पार. षटकार. धावसंख्या होते 46. तन्मय ऑन फायर. नक्कीच सुंदर फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. चालू षटक आहे तिसरं. तिसऱ्या षटकात धावसंख्या झाली 46. एक चेंडू शिल्लक आहे. पुढचा चेंडू यशचा तन्मयसाठी. पुन्हा एकदा पंच दोन्ही हात समांतर करतात. अवांतर स्वरूपात एका धावेने संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या होते 47. पुढचा चेंडू यशचा. सुंदर चेंडू होता. तन्मयला काही चेंडू समजत नाही आहे. चेंडू जातोय थेट यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव. दरम्यान षटक संपतय. 3 षटका अखेरीस लांजा संघाची धावसंख्या होतीये दरम्यान 12 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. नितीन लिंगायत आडिवरे
आहे कुठे बाळा? लगेच राजूकडे झालंय, तो जेवायला जातोय. नाही तर राजू साकपा दुसरं संघाचं चौथं षटक घेऊन येतोय विनीत. 7 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडूंमध्ये. पहिला चेंडू विनीतचा, सुंदर चेंडू होता, हलकेच तटवण्याचा प्रयत्न होता, दरम्यान चेंडू जातोय थेट यष्टीरक्षकाच्या हातात. पुढचा चेंडू हलकेच तटावलाय. रोशन थोडस गचाक क्षेत्ररक्षण करतोय, दरम्यान फलंदाज एक धाव पूर्ण करतायत. पुढचा चेंडू विनीतचा, सुंदररित्या अडवतोय विनीत स्वतः चेंडू, दरम्यान चेंडू जातोय निर्धाव. जिंकण्यासाठी अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू विनीत, सुंदर चेंडू होता, चेंडू जातोय निर्धाव. अजूनही जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे मार्लेश्वर संघाला. हलकेच तटावला, 1 धाव घेतले. या एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 49. पुढचा चेंडू विनीतचा, हलकेच तटावला, 1 धाव घेतली. धावसंख्या होते 50. संघाचं अर्धशतक फलकावर लागतंय. जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 4 धावा. सहा चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर दिसतोय रोशन, स्ट्राइकला आहे अमेय. क्षेत्ररक्षण सजतंय, पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय रोशन. नक्कीच आपल्या संघाला विजयाकडे नेतोय का? पहिला चेंडू रोशनचा, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. रुपेश मात्र चूक करतोय, मोठी चूक करतोय. 1 धाव मिळते. लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळते.
धावसंख्या होते 51. जिंकण्यासाठी अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र चेंडू जातो थेट सीमा पार, चौकार. याचबरोबर मार्लेश्वर लांजा संघ हा सामना विजयी होतोय. दरम्यान मी मैत्री 11 संघ आणि लांजा संघ दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन की नाणेफेकीसाठी पॅव्हिलियन पाशी यायचंय.